नमस्कार मित्र हो. मी कवयित्री, लेखिका आणि शिक्षिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण घटस्थापना शारदीय नवरात्र याविषयी संपूर्ण माहिती म्हणजेच कोणत्याही सणापाठीमागे इतिहास, कारणे, पौराणिक, आध्यात्मिक कथा, विधी, पूजा, व्रत, सणांचे महत्त्व, पद्धती यांची माहिती मागील ऋषींनी, विविध उपासकांनी, लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथात सापडते. तीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडलेस, व्हिडिओ आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच मित्र हो, शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ, कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील. चला तर मग आता आपण माहिती ऐकूया. मित्र हो, आपल्या भारत देशात हिंदू धर्मात फार पूर्वीपासून देवांचे महत्त्व आहे. 33 कोटी देवांना हिंदू धर्मामध्ये मानले जाते. हिंदू धर्मात अनेक सणांच्या परंपरा आजवर चालत आलेल्या आहेत. सणांच्या निमित्ताने देवदेवतांची पूजा, अर्चा, त्यांना नैवेद्य करण्याची प्रथा आहे. मित्र हो, प्रत्येक सणामागे इतिहास, कारणे, विधी, व्रत, महत्त्व सापडत असले तरी आत्ताचे युग हे कलियुग आहे. तसेच विज्ञान युगही आहे. सर्व क्षेत्रात अतोनात प्रगती झालेली आहे. मानव आता प्रगतीच्या पथावर आहे. तो कुठेच मागे पडलेला दिसत नाही. शिक्षणाने प्रगत, समृद्ध असलेल्या समाजात सर्वच जण हे सण, उत्सव मानतातच असेही नाही. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सण, वार, उत्सव साजरे करायला वेळही मिळत नाही. मागील जुनी पिढी हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. जुने ते लोप पावू लागले आहे. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धतीही आता शिल्लक राहिली नाही. त्यामुळे सण, वार, उत्सव साजरे करायला घरात एकी नाही. म्हणूनच कदाचित असे करता करता मानव प्रगतीकडे नक्कीच आहे, परंतु तितकाच तो एकटेपणा, नैराश्य, दुःख, अविचार, अनितीने वागायला लागलेला आहे असे दिसून येते. इंटरनेटच्या जगात आभासी दुनियेत अडकलेला माणूस आता पुरेपूर दिसतो आहे. घरात एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी दूरच्या, अनोळखी, अपरिचित व्यक्तीवर हितगुज साधताना स्वत्व हरवलेला माणूस वेगळ्याच मोबाईल मीडियाच्या, इंटरनेटच्या दुनियेत जगतो आहे. इतरांचे खेळ बघत राहिलेला मानव स्वतःच्या जीवनातील खेळ मात्र विसरत चालला आहे. मित्र हो, तरीही एवढे कौतुक करावे वाटते की माणूस जरी बदलला असला तरी सण, वार, उत्सव अजूनही अनेक लोक आदराने, प्रेमाने, उत्साहाने साजरे करतात. आणि अशा सणांचे महत्त्व असणाऱ्या लोकांमुळे सर्वांनाच थोडा तरी वेळ काढून सण साजरे करण्यासाठी मन प्रवृत्त होत आहे. अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचा समाज, हे सर्व जगच सर्वच बाबतीत अगदी गर्दीने भरलेले आहे. पण काहीही असो, या सणामुळे, उत्सवामुळे मानवी मनात, जीवनात नवचैतन्य, नव उत्साह, आनंद, उमेद निर्माण होते, हेही तितकेच खरे आहे. मित्र हो, सुशिक्षित, अशिक्षित, ज्ञान, अज्ञान, समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा, पाप, पुण्य, चांगलं, वाईट, फायदा, तोटा अशा विविध विचारांतून समाज ओथंबून भरलेला आहे. माणसाला जगण्याचे, बोलण्याचे, विचार व्यक्त करण्याचे प्रत्येकास वैयक्तिक
स्वातंत्र्य कायद्याने दिलेले आहे. परंतु कोणाचे वाईट करायचे नाही. चांगले करण्यासाठी, चांगले काम करण्यासाठी कोणालाच इथे बंधन नाही. कोणी काय करायचे, कोणी काय करायचे नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि ज्याचा त्याचा विचार आहे. मित्रहो, परंतु सण, उत्सव आपण पाहतो की या सणामुळे, उत्सवामुळेच आपण त्यामध्ये तल्लीन होतो. तल्लीन होऊन जातो आणि जीवनातील अनेक मार्गांनी, अनेक प्रकारची येणारी संकटे विसरून आनंदाने जगण्यास आपोआपच मुग्ध होतो. म्हणून त्याचा फायदा, तोटा बघत बसण्यापेक्षा अनेक लोक सण, उत्सव साजरा करण्यात आनंद मानतात. कारण जीवनात शेवटी मृत्यू आणि जीवनाची बेरीजच शून्य आहे हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा तोपर्यंत आनंदाने जगणे, चांगले काम करणे एवढं तरी आपल्या हातात आहे. कारण आजवर सर्वांवर प्रयत्नाने विजय मिळवलेला माणूस मृत्यूवर मात्र विजय मिळवू शकलेला नाही. म्हणूनच पूर्वीच्या लोकांनी परंपरा जपत सण वारांना महत्त्व दिलेले आहे आणि म्हणून सुद्धा आपण प्रतिवर्षी सर्वच सण न विसरता साजरे करतो आणि त्या निमित्ताने एकत्र येतो आणि सर्व एकमेकांशी प्रेमाने वागतात. मित्रहो, आता आपण खऱ्या अर्थाने नवरात्र, घटस्थापना हा उत्सव कधीपासून सुरू झाला आहे, कधी साजरा करतात, या सणामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय चालते, काय काय केले जाते हे आता आपण पाहूया, म्हणजेच ऐकूया. त्यातली त्यात नवरात्र म्हणजे काय ते पाहूया. मित्रहो, नवरात्र, घटस्थापना हा हिंदू लोकांचा प्रचलित असलेला पारंपरिक असा सण आहे. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. मित्रहो, नवरात्र म्हणजे नावातच अर्थ असलेल्या 9 रात्रींचा संच. 9 रात्री म्हणजेच नवरात्र होय. हा निशाचर उत्सव आहे. हा रात्री साजरा होणारा उत्सव आहे. म्हणून त्यास नवरात्र असे संबोधले जाते. नवरात्र म्हणजेच आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस होय. हा दिवस दुर्गा देवी मातेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा उत्सव आहे. दरवर्षी वर्षातील 9 दिवस प्रत्येकाच्या घरी देवी विराजमान होते. सार्वजनिक मंडळातही तिचे स्थान मोठे आहे. देवी म्हणजे स्त्री. एक स्त्री जशी तिच्या उदरातून नवा जीव जन्माला घालते, तशी घरात केलेली घटस्थापना होय. घटस्थापना म्हणजेच ते देवीचे प्रतीक आहे. नवरात्रीलाच शारदीय नवरात्र असेही म्हणतात. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच आहे की नवरात्र शरद ऋतूच्या प्रारंभीच येते. शरद ऋतूतच हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे आदिशक्तीचा, आदिमायेचा उत्सव, भक्तीचा, शक्तीचा उत्सव, नवदुर्गाचा, नवरात्रीचा आणि घटस्थापनेचा होय. शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत चालते. मित्रहो, म्हणजेच अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय. मित्रहो, निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे विहार करणे. जगदंबा ही रात्री जास्त सक्रिय असते. तिचा प्रभाव रात्री जास्त असतो. जगदंबेचं नाव कालरात्री, मोहरात्री आणि एकविरा आहे, जी स्वतःच्या काळोखाने संपूर्ण जगाला अंधारात डुबवते. म्हणजेच ती अंतसमयी स्वतः प्रलयाचं रूप धारण करते. अशा जगदंबेच्या महाकाली रूपाला कालरात्री, मोहरात्री आणि एकविरा म्हटले जाते. हे व्रत रात्री करतात.
देवीला रात्र अतिशय प्रिय आहे, म्हणूनच हे व्रत करायचे तर रात्री करायचे. ते रात्री काळामध्ये करायचं म्हणून नवरात्री ही मातृसत्ताक पद्धती तयार होते, जी पुऱ्या जगाची माता आहे, म्हणून तिला माता उपाधी लावली जाते. उदय उत्कर्ष होतो ब्रह्मांडामध्ये प्रकाशित होऊन ती स्वतःचा विस्तार करते. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या देवताही त्यांचे कार्य बाजूला ठेवून देवीच सर्व जगाचा उद्धार करण्यास, वाईटाचा नाश करण्यास प्रकट होते. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा सण आहे. मित्रहो, पावसाळा हा ऋतू संपत आलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात. काही पिके तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक प्रमाणात पूजा कृत्य घडते. दुर्गा उत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूत साजरा करण्याची प्रथा काही ग्रंथांतून दिसून येते. तर नवरात्र हे वर्षातून 4 वेळा येतात असेही सांगितले जाते. त्यातील अश्विन महिन्यातील येणारे शारदीय नवरात्र हे सर्वात मोठे नवरात्र असते. वासंतिक नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. प्रथम येणारे चैत्र महिना म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च एप्रिल महिन्यात येणारे चैत्र महिना म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च एप्रिल महिन्यात वासंतिक नवरात्र येते. तर पावसाळ्यानंतर शरद ऋतूत येणारे शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येते. मित्रहो, कोणतेही नवरात्र हे 9 दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचेही असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र मात्र फक्त 6 दिवसांचे असते. मित्रहो, आता आपण घटस्थापना म्हणजे काय, घटस्थापना कशी केली जाते, कुठे करतात, त्यासाठी कोणकोणते साहित्य कृती केली जाते ते आता आपण पाहूया. मित्रहो, घट स्थापित करणे, घट म्हणजेच देवीचे हे एक प्रतीक आहे. दसऱ्याच्या आधी 9 दिवस आधी सर्वप्रथम आपण घटस्थापना करतो. 9 दिवस घट बसवतो. प्रत्येकजण हिंदू धर्मीय आपापल्या घरी देव्हाऱ्याच्या समोर घट बसवतात. तसेच ग्रामदेवतेच्या कुलदेवतेच्या मंदिरात देवी समोरही पुजारी घट बसवतात. घटासहित म्हणजे घटाला जे साहित्य लागते ते आता आपण पाहूया. पत्रावळी, तामण, वावरी म्हणजेच रानातील काळी माती, 7 ते 9 प्रकारचे धान्य, तसेच मित्रहो त्या घेतलेल्या मातीत मिसळण्यासाठी हे धान्य लागते. तांब्याचा कलश किंवा मडकं म्हणजेच त्याला घट म्हणतात. नागवेलीची किंवा आंब्याची पाने, रांगोळी, नारळ, सुपारी, घटात टाकण्यासाठी नाणे स्वरूपात पैसे, गोमूत्र, घट भरून पाणी, हळद, कुंकू, नाडापुडी म्हणजेच घटाला गळ्याला बांधण्यासाठी तांबडा धागा आणि धान्यामध्ये विशेष करून सातू लागतात. मग ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ इत्यादी धान्य प्रकार लागतात. फुले, फुलांच्या माळा, उदबत्ती इत्यादी साहित्य लागते. आता मित्रहो, घट बसवण्याची कृती पाहूया. प्रथम गोमूत्र शिंपडून घरातील देव्हाऱ्यासमोर जागा रांगोळीने सुशोभित करून घ्यावी. मग एक ताट घेऊन ताटात पत्रावळी ठेवावी. त्या पत्रावळीत काही माती, काळी माती पसरवावी आणि त्यामध्ये 7 ते 9 प्रकारचे धान्य मातीत मिसळावे. त्यात घट म्हणून कलश किंवा मडके, हळद, कुंकू लावून मधोमध ठेवावे. त्यात पाणी भरावे. पाण्यात एक सुपारी, एक नाणे टाकावे. त्यावर नारळ ठेवावा. नारळाच्या कडेने नागवेलीची पाने किंवा काही भागात आंब्याची पाने लावली जातात ती उभी कडेने लावावीत.
ती 5 किंवा 7 असावीत. त्या घटाला गळ्यापाशी नाडापुडी म्हणजे जो तांबडा धागा आहे तो बांधावा. धान्य उगवण्यासाठी मातीवर पाणी शिंपडावे. तिथे घटाला अगरबत्ती लावावी, फुले व्हावीत. शिवाय फुलांची माळ घटाला बांधावी. घटाला पहिल्या दिवशी पानांची ही माळ करून घालावी. 9 दिवस रोज वेगवेगळ्या फुलांची माळ घटाला घालावी. तशीच त्यांना ज्यांना शक्य होईल ते आपल्या कुलदेवीलाही माळ घालण्यास म्हणजे जात असतात. दूर असेल तर सगळ्यांनाच शक्य होते असेही नाही. आपल्या ग्रामदेवतेला मात्र सर्वच जण गावातील लोक रोज एक माळ नेऊन बांधण्याची प्रथा आहे. मित्रहो, आता आपण घटामध्ये वावरी समाविष्ट करून त्यात विशेष करून सातू आणि धान्य पेरण्याची काय कारणे आहेत याची माहिती कथा आता आपण जाणून घेऊया. मित्रहो, सातू हे धान्य सर्वप्रथम कोणतीही पूजा असेल त्या प्रसंगी अगोदर घेतले जाते. कारण सातू हे धान्य जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिले निर्माण झालेले धान्य जर कोणते असेल तर ते म्हणजे मित्रहो सातू आहे. म्हणून ते प्रथम घेण्याची प्रथा आहे. सातूला त्यामुळेच फार महत्त्व आहे. मित्रहो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जो माणूस अन्नाचा अपमान करतो त्याला मृत्यूपूर्व आणि मृत्यूपश्चातही त्रास भोगावा लागतो. त्यासाठी आवर्जून इथे शाकंभरी देवीची कथा आणि शाकंभरी देवीचे महात्म्य सांगितले आहे. मित्रहो, हजारो वर्षांपूर्वी शाकंभरी देवीची सर्व देवतांनी स्तुती केली. शाकंभरी देवी सर्व देवदेवतांना म्हणते की ज्यावेळी पृथ्वीवरती 100 वर्षे दुष्काळ पडेल आणि दुष्काळ पडल्यानंतर पृथ्वीवर अन्ना वाचून लोकांच्यात सजीव सृष्टीत हाहाकार माजेल, लोक अन्ना वाचून उपाशी राहतील, त्यावेळी साधू आणि संत माझी पूजा करतील आणि यज्ञ करतील. त्यावेळी मी प्रसन्न होऊन पृथ्वी तलावरती जन्म घेईन. जन्म घेऊन त्यांना 100 डोळ्यांद्वारे पाहील आणि माझ्या शाखांमधून अन्न पाणी निर्माण होईल. हे अन्न आणि पाणी एवढं निर्माण होईल की पूर्ण पृथ्वीवरील जीवजंतूच त्यामधील पोट भरतील. आणि त्या शाखांमधून निर्माण झालेलं अन्न म्हणजेच सातू आहेत. म्हणून हे सातू मातीमध्ये आवर्जून मिक्स केले जातात. देवी अजून म्हणते की ज्यावेळी घटस्थापनेच्या वेळी कलशपूजन होईल त्या घराचा उद्धार होईल, घरात भरभराट होईल. अशा पद्धतीने घटातील धान्याचे त्याला सरोवर असेही म्हणतात आणि म्हणूनच या सरोवराचं या धान्यांचं महत्त्व आहे. आता आपण याच सरोवराचे म्हणजेच घरात म्हणजे आपण जे घट बसवतो त्या घटामध्ये पेरलेल्या धान्य उगवण्याचे 5 प्रकारचे संकेत इथे सांगितलेले आहेत. तर हे काय संकेत आहेत हे आता आपण पाहूया. श्रद्धा अंधश्रद्धा हे आपल्या मनावर आहे, परंतु जी माहिती इथे संकलित झालेली आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. घटात टाकलेले मातीमधील जे धान्य उगवून येते त्यानुसार घरातील भविष्याचा संकेत मिळतो असे सांगितले जाते. हे संकेत जरी सांगितले असले तरी श्रद्धा अंधश्रद्धा मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक म्हणजे धान्याचा रंग सफेद आणि सरळ असेल तर शुभ संकेत समजावा. दुसरं म्हणजे धान्याचे मोड काळे असतील आणि वेडेवाकडे उगवले असतील तर अशुभ मानावे. तिसरं म्हणजे खालून पिवळे आणि वरती हिरवे असतील तर वर्षाची सुरुवात थोडी खराब आहे असे समजावे. चौथं म्हणजे खालून जर हिरवे असेल व वरती पिवळे असेल तर वर्षाची सुरुवात चांगली आहे असे समजावे. पाचवे म्हणजे 7 प्रकारचे धान्य दाट, घनदाट आणि पूर्ण हिरवे सरळ उगवले जर असेल तर वर्षाचा काळ हा चांगला जाणार आहे असे समजावे.
हिंदू धर्माच्या संस्कृतीवर ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांना हे पटेल, परंतु या गोष्टी मित्रहो सर्वांनाच पटतीलच असेही नाही. अशा पद्धतीने घटस्थापना म्हणजे काय, ती का करतात आणि तिचे महत्त्व, तिला लागणारे साहित्य, कृती आपण ऐकले. मित्रहो, आता आपण नवरात्र का साजरी करतात या पाठीमागील या संबंधित 2 पौराणिक कथा काय आहेत ते ऐकूया. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता. महिषासूर हा ब्रह्मदेवाचा एक मोठा भक्त होता. महिषासुराने ब्रह्मदेवांना एक वरदान मागितले. त्याच्या निस्सीम भक्तीमुळे ब्रह्मदेवांना महिषासुराला वरदान देणे भाग पडले. त्याने असे वरदान मागितले की पृथ्वी तलावरील राहणारा कोणताही देव, राक्षस, कोणताही प्राणी त्याला मारू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी त्याला लगेच वरदान दिले, पण त्याने त्याचा चांगलाच दुरुपयोग केला. महिषासुराला गर्व झाला. त्याने संपूर्ण विश्वात कहर केला आणि हाहाकार माजवला. अक्षरशः देवही वैतागले. वरदान दिल्यामुळे कोणालाच काही करता येईना. सगळ्या देवदेवतांनी, ब्रह्मा, विष्णू, महेश सर्वांनीच हात टेकले. शेवटी सर्वांना थांबवून सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला. तेव्हाच म्हणजे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि अखेर 10व्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासुराचा वध केल्याने त्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि म्हणूनच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच मित्रहो, आता आपण प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा राम आणि रावणाच्या कथेतूनच ऐकूया. मित्रहो, दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्या दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली. श्रीरामांनी पूर्ण 9 दिवस रामेश्वरमध्ये देवीची पूजा केली. श्रीरामांच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला. मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यांच्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला. ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला, जो नवरात्रीनंतर शेवटच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. त्यालाच विजयादशमी असे म्हणतात, असे पौराणिक ग्रंथात सांगितले जाते. मित्रहो, आता आपण नवरात्रीविषयी माहिती ऐकत आहोत की जो सण पूर्णपणे माता देवीवर संपूर्णपणे आधारित आहे, की 9 दिवसात तिची 9 रूपांनी ती आपल्यासोबत असते. त्या 9 रूपांची नावे आणि नावानुसार त्या 9 देवींच्या रूपांचे काय महत्त्व आहे हे आता आपण पाहूया, म्हणजेच ऐकूया. मित्रहो, दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित खऱ्या अर्थानं हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत. प्रत्येक दिवस तिच्या अवताराशी इथे संबंधित आहे. पहिला दिवस आहे, देवीचं नाव आहे शैलपुत्री.
प्रतिपदेचा पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. याची सविस्तर माहिती कधीही पुराणात आढळते. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होते असल्याचे चित्रित केलेले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी देवी. द्वितीयेला दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडलू धरणारी हे देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक असणारी देवी आहे. तिसरा दिवस आहे चंद्रघंटा. चंद्रघंटा हे देवीचं नाव आहे. तृतीयेचा दिवस चंद्रघंटेच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने अर्धशक्त म्हणजे सजवले होते म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. चौथा दिवस आहे कुष्मांडा देवी. चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे. तिला 8 हात असून वाद्यावर बसलेले तिचे रूप दाखवलेले आहे. आता पाचवा दिवस आहे स्कंद माता देवी. पंचमीला 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकेय ची आई आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते ती एका भयंकर सिंहावर स्वार होत 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. 6वा दिवस आहे कात्यायनी देवी. षष्टमीला कात्यायनी देवीचे फार महत्त्व आहे. षष्टमीला 6व्या दिवशी ही देवी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते. कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक अशी मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. 7वा दिवस आहे कालरात्री देवी. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानली जाणारी कालरात्री. सप्तमीला पूजनीय आहे असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्रीचे बोधन देखील सुरू होते. तिचे हे रूप भक्तांना आश्वासन देते की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. आता 8वा दिवस आहे महागौरी. देवीचं नाव आहे महागौरी. अष्टमीला पूजली जाणारी देवी म्हणजे महागौरी होय. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अगदी उबदार झाला. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची अशी तिथी आहे. 9वा दिवस आहे देवीचं नाव आहे सिद्धिदात्री. नवमी 9वा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे म्हणले जाते. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते.
सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी म्हणजेच पार्वती पत्नी आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या असेही सांगितले जाते. मित्रहो, आता आपण नवरात्री कधी 8 तर कधी 10 दिवसांची असते हे आपण पाहूया. ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे भविष्य म्हणजे भविष्यात येणारे जे साल आहेत त्या सालामध्ये कधी साजरी केली जाणार आहे, किती दिवसांची आहे, किंवा पाठीमागे सुद्धा जी झालेली आहे उत्सव साजरे केलेले आहेत ते किती दिवसांचे होते हे सर्वांची नोंद असते. तर आता आपण ती पाहूया. मित्रहो, शारदीय नवरात्र 1967, 2011, 2012 या साली 8 दिवसांचे होते. तर 2038 साली पंचांगानुसार 8 दिवसांचेच असेल असा भविष्य आहे. 2000 व 2016 साली ते 10 दिवसांचे होते. वासंतिक नवरात्र सन 2000 अष्टमीक्षय, 2015 तृतीयाक्षय, तर 2016 तृतीयाक्षय, 2017 प्रतिपदाक्षय या वर्षी नवरात्र 8 दिवसांचे होते. आणि 2018 नवमीक्षय. तर मित्रहो, 2025 सालातील तृतीयाक्षय, 2026 सालामध्ये प्रतिपदाक्षय या सालीही ते 8 दिवसांचे असेल. तसेच 2029 सालात द्वितीय वृद्धीमुळे मात्र या साली नवरात्र हे 10 दिवसांचे असेल असे सांगितले जाते. आता आपण देवीची 9 रूपे कोणती आहेत ते पाहूया. मित्रहो, सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त सांप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवले. देवीची उग्र आणि सौम्य रूपे आपल्याला पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी हे देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. प्रथम शैलपुत्री ती, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटेती, कुष्मांडाती चतुर्थकम, पंचम स्कंदमातेती, षष्टम कात्यायनीती च, सप्तमं कालरात्रि च, महागौरीती चाष्टमम, नवम सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता, तानी नामानी ब्रह्मणेव महात्मना. म्हणजेच पहिली म्हणजे शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा किंवा कुष्मांडी, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशी देवीची 9 रूपे प्रसिद्ध आहेत आणि ती सर्व तुम्हालाही माहीत आहेत. मित्रहो, आता आपण नवरात्राचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया की आपण नवरात्र करतो त्याचे काही फायदेही आहेत. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे की शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते असे मानले जाते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो, त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, नवीन उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तन प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर त्याचा होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. असे मित्र हो, नवरात्रीचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. मित्र हो, आता आपण जोगवा हा काय प्रकार आहे ते ऐकूया. तुम्हा सर्वांना जोगवा मागतात हे कधीतरी का होईना तुम्ही ऐकले असेल किंवा तुमच्या इथेही कोणी जोगवा मागत असतील. हा एक प्रकार आहे. तर हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा काय प्रकार आहे हे आपण स्वतः म्हणजे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त आपण इथे माहिती सांगत आहोत. तर बघा, जोगवा मागणे ही एक देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान 5 घरी जाऊन मुठभर तांदूळ, पळीभर तेल किंवा पीठ मागणे याला जोगवा. ही प्रथा आजही प्रचलित आहे. हे जोगवा मागणारे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे, तसेच देवीची भक्ती, देवीचा आशीर्वाद सतत पाठीशी राहावा यासाठी जोगवा मागण्याची पद्धत आहे असे म्हटले जाते. एकनाथ महाराजांनी अक्षरशः एक भारूड रचलेले आहे की ते जोगव्यावर आहे. तर ते काय आहे ते आपण ऐकूया. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. त्रिविध तापांची कराया झाडणी, भक्तां लागुनी पावसी निर्वाणी. त्रिविध तापांची कराया झाडणी, त्रिविध तापांची कराया झाडणी, भक्ता लागुनी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागीन, द्वैत सारुणी माळ मी घालीन. द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेईन. द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेईन. भेदरहित वारीशी जाईन, नवविधा भक्तीच्या करीन. नवरात्रा. हाती बोधाचा झेंडा घेईन, भेदरहित वारीशी जाईन. नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी फिटी मागेन ज्ञानपात्रा. नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी फिटी मागेन ज्ञानपात्रा. अशा या एकनाथांच्या भारुडात जोगवा मागण्याचे विविध स्वरूप आणि तो मागण्यामागचा हेतू अप्रत्यक्षपणे यामध्ये व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, आता आपण देवीचा गोंधळ हा काय प्रकार असतो ते आता आपण ऐकूया. गोंधळ हाही सर्वांना माहीत आहे. तुम्हा सर्वांना देवीचा गोंधळ घालतात हे मित्र हो माहीतच आहे. शारदीय नवरात्री काळात 9 दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात जगतात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते, ते गोंधळी संबळ या वाद्याच्या साथीने देवीची स्तुती करणारी कवणे देवीसमोर सादर करतात. या कला प्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शरीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्या समोर ते वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे म्हणले जाते. मित्र हो, आता आपण नवरात्रात 9 दिवशी रोज वेगवेगळ्या रंगांची साडी देवीला नेसवली जाते आणि महिलाही तो रंग पकडून साडी परिधान करतात. परंतु ती प्रथा कधीपासून आणि ते रंग कसे ठरले आहेत, का ठरले आहेत याची माहिती आता आपण ऐकूया. मित्र हो, नवरात्र उत्सवातील साड्यांचे 9 रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षांत जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार
भारतीय ज्योतिषांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील ग्रामीण भागातील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत ज्योतिषांनी सांगितलेल्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात 2004 सालापासून झाली आहे असे नमूद आहे. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात. म्हणजेच महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही या संकल्पना महिलांनी स्वीकारलेल्या आपल्याला इथे दिसतात. उत्सव आणि सणांचे बदलणे या संकल्पनेतून आपल्याला इथे दिसून येते. ही बदलती संकल्पना महिलांमध्ये लोकप्रिय झालेली दिसते. असे जरी असले तरी रंगांची संकल्पना 19व्या शतकात अगदी पेशव्यांच्या काळातही अस्तित्वात होती. 19व्या शतकात पंचांगणात आढळून येते. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल. या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातील दिवसांचे रंग इथे ठरवलेले आहेत. बुधवारचा रंग निळा, गुरुवारचा रंग पिवळा, शुक्रवारचा रंग हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे 2 दिवस उरतात. त्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी रंग ठरवून इथे ठेवलेले आहेत. मित्रहो, आता आपण महाराष्ट्रातील उत्सवामध्ये पुण्यात आणि पेशवे काळातही कसे दुर्गा उत्सव साजरे करत होते याची माहिती जाणून घेऊया. यामध्ये पेशव्यांचा नवरात्रोत्सव पहिल्यांदा पाहूया. मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या 9 दिवसांत दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आराध्य दैवत दुर्गा भवानी होते. त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गा उत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची जी तरतूद पेशव्यांनी केलेली होती हे तात्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या 9 दिवसांत भवानी मातेची आराधना करून तिच्या समोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत. प्रतिपदेला या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते आंब्याची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय देवीचा उदो उदो अशा घोषणांनी अगदी आसमंत दुमदुमून टाके. द्वितीया रेणुकादी 64 योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो उदो करीत. तृतीयेला अंबा अष्टभुजा शिंगार करून विराजमान होत असे. चतुर्थीला सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत. तर पंचमीला श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत. षष्टीला दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागित असत असे सांगितले जाते. सप्तमीला सप्तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधित असत. अष्टमीला देवी पूजनेचे वेळी अष्टभुजा नारायणी देवी शेषाडी पर्वतावर देखील असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत आणि नवमीला होम हवन जपजाप 16 पक्वान्नांचा देवीला नैवेद्य
ब्राह्मण, सुवासिनी, भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण केली जाई. शेवटच्या दशमीला म्हणजे दसऱ्याला आंबा मिरवणुकीने शिलांगणात जाई. गावाबाहेर शक्तिपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन आंबा मिरवणुकीने परत येई असे सांगितले जाते. आता आपण पुण्यात हेच नवरात्र कसे चालायचे हे पाहूया. फार पूर्वीपासून पुणे शहरात असलेल्या तांबडी, जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्रीची खास पूजा आलेली आहे, म्हणजे होत आलेली आहे असे सांगितलेले जाते. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसवले जाते. या 9 दिवसात सप्तशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी या यात्रेची समाप्ती होते. पुण्यातील आणखी काही देवळांमध्ये अशाच प्रकारे 9 दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासार देवी नवरात्र जिथे साजरा होतो अशा आणखी काही देवळे म्हणजे सप्तशृंगी, महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील लक्ष्मी माता मंदिर इत्यादी ठिकाणी नवरात्र उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. एकेकाळी विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र साजरे करणारे 1992 मंडळे पुण्यामध्ये आत्ता आहेत. 331 मंडळे दसऱ्याच्या दिवशीनंतर 364 मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात असे सांगण्यात येते. अशा प्रकारे मित्रहो, महाराष्ट्रातील पेशवे घराण्यात आणि पुण्यामध्ये नवरात्र उत्सव फार पूर्वीपासून साजरे होत आलेले आहेत. मित्रहो, आता आपण भोंडला म्हणजेच हादगा हा नवरात्रीत खेळला जाणारा खेळाविषयी जो खेळाचा प्रकार आहे तो तुम्हा सर्वांना माहीत आहे की भोंडला आणि हादगा कधी ऐकलेला असेल, तुम्ही कधी खेळलेलाही असाल. मुलींचा खेळ आहे, बायकांचा खेळ आहे, खेळतात हा. तर याबद्दल तुम्हाला पण माहिती असेल, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती त्याबद्दलही जाणून घेऊया. तुम्हा सर्वांनाच भोंडला माहीतच आहे. नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजरातमध्ये या काळात गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक प्रकारचा हा खेळ आहे. नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या 9 दिवसात हस्त म्हणजे हत्ती नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा चित्र काढून मधोमध ठेवले जाते आणि तिच्या भोवती मुली फेर धरतात. फेर धरून भोंडल्याची गाणी गातात. खेळ संपल्यानंतर खिरापत प्रसाद वाटून खेळाची सांगता करतात. पृथ्वीच्या सफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो, म्हणून या खेळाचे तितकेच महत्त्व आहे. भोंडला हा बहुउंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच वर्षण शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. मित्रहो, आता आपण नवरात्र घटस्थापना झाल्यावर दसऱ्यापर्यंत म्हणजे नवरात्रात घटस्थापनेत पूजा, विधी, नैवेद्य काय काय करतात हे सविस्तर पाहूया. शारदीय नवरात्र घटस्थापना झाल्यावर तेव्हापासून विविध भागांमध्ये त्यांच्या कुळाचाराप्रमाणे तेथील परंपरेप्रमाणे सर्व पूजा, विधी, नैवेद्य, पक्वान्न बनवले जाते. अखंड नंदादीप तेवत ठेवणे, देवीची मनोभावे 9 दिवस पूजा करणे. काही जण पूर्ण 9 दिवस उपवास धरतात, तर काही जण उठता बसता उपवास धरतात. जे उपवास धरतात ते पायात चप्पल घालत नाहीत, गादीवर झोपत नाहीत, असे कडक व्रत पाळतात. 9 दिवसात 9 वेगवेगळ्या फुलांच्या माळा, 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा अर्चा करतात. रोजच्या रोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती केली जाते. घटाला फुलांची माळ घातली जाते. काही जण दुर्ग सप्तशती पाठ करतात, कुंकुमार्चन करतात.
अखंड दिव्यात तेल घालतात. हे करत असतानाच सप्तमी, अष्टमी, नवमीला विविध भागानुसार घटाला कडाकणी करून बांधली जातात. कोणी 5, 7, 9 आकडेवारीनुसार बांधण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर देवीचे दागिने कणकीचे करून बांधतात. त्यामध्ये वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, पैंजण, जोडवी, कानातले हार, खाऊचे पान, खोबऱ्याचे तुकडे घरातील घटाला बांधतात. तसेच ग्रामदेवतेलाही कडाकणे, खोबऱ्यांचे 5 तुकडे ओवून बांधतात. घट उठवायचा आधी म्हणजे कडाकणी बांधणे आवश्यक असते. थालीपीठ, उसळही नैवेद्य म्हणून केले जातात. काही जण देवीची ओटीही अष्टमी, नवमीला भरतात. नंतर ती विसर्जन अथवा गरजू व्यक्तीला दान केली जाते. काही लोक कन्यापूजनही करतात. शेवटी जेव्हा घट उठवायचा असतो, उठवण्यापूर्वी पुरणपोळीचा नैवेद्य घटाला दाखवला जातो. तळी उचलून 5 ते 7 मुलांना, माणसांना म्हणजे घटात उगवलेला सरोवर, प्रत्येकी कडाकणे आणि खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो. तळी उचलली जाते. देवीचा उदो उदो असे म्हटले जाते आणि मग घटाची सांगता होते. आता आपण मित्रहो, नवरात्रीचे 9 दिवस झाल्यावर 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा कसा साजरा केला जातो ते ऐकूया, पाहूया. मित्रहो, अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. त्यामुळे 10व्या दिवशी मिळालेला विजय वाईटावर मिळवलेल्या विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी म्हणजे दसऱ्याला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वही तितकेच आहे. दसऱ्यालाच विजयादशमी असेही म्हणतात. म्हणूनच त्याला नवरात्रीच्या समाप्तीचा दिवसही म्हणतात. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा, घरात असलेल्या सर्व शस्त्रांची पूजा ही 4 कृत्ये आवर्जून करायची असतात आणि ती सर्व घरामध्ये केलीही जातात. दसरा हा सण म्हणजेच विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात. या दिवशी ग्रामस्थ ग्रामदेवतेची पालखी गावभर काढून सोने लुटण्याचा मोठा उत्सव आनंदाने साजरा करतात. घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे लावली जातात. हत्यारांना फुले, सरोवर वाहिले जातात. हत्यारं पूजली जातात. त्यांना हळदी कुंकू वाहिलं जातं. रामाने 9 दिवस उपवास करून शक्तीची म्हणजेच देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणूनही या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे. 18व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या उत्साहाने, थाटाने साजरा केला जाई. दसरा हा सण झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत. अशा प्रकारे मित्रहो, आज आपण दसऱ्याची, विजयादशमीची तसेच 9 दिवसाच्या नवरात्राची म्हणजेच त्यामध्येच आपण एक देवीचंच प्रतीक असलेलं घटस्थापनेची बरीचशी माहिती, सर्वच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेली आहे. तुम्हा सर्वांना ही माहिती कशी वाटली मला नक्कीच जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या तथ्याबद्दल आपण इथे कुठलाच दावा करत नाही किंवा कोणाला अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही. ही फक्त परंपरेने
म्हणजे आपण जे सण साजरे करत आलेलो आहोत त्याची फक्त माहिती संकलित करून तुम्हा सर्वांसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती संपूर्ण सणाची, नवरात्र उत्सव, घटस्थापना मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल, कदाचित कोणाला आवडणारही नाही. हा प्रत्येकाचा आवडीनिवडीचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी माझ्या पद्धतीने सर्व माहिती त्याच्यासाठी वेळ देऊन संकलित करून तुम्हासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती नक्की काय आहे या सणाची ही माहीत व्हावी, पुढील पिढीला माहीत व्हावी, यासाठी मी ती संकलित केलेली आहे आणि तुम्हासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर यामध्ये सुद्धा एक गोष्ट राहिलेली आहे की आपण ज्या नवरात्रीला माळा घालतो, तर एक समज आहे त्यावेळेसचा परंपरेने चालत आलेला की कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालावी. फुलं ही नैसर्गिकरित्या निर्माण होत असतात, ती काही आपण निर्माण करत नाही. हा पण गैरसमजच आहे की आपण फुलं ही फुलंच असतात, ती कोणतीही असो देवाला अर्पण केली, हा एक आपला भाव असतो. पण यामध्ये काही गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. त्यामध्ये काही लोकांचा समज आहे की या दिवशी ही माळ घालावी, म्हणून ही एक गोष्ट राहिलेली आहे. तर ती तेवढं मी सांगण्याचा इथे प्रयत्न करते की नवरात्रीमध्ये 9 माळा ज्या 9 दिवशी घालतात, तर त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालावी हे यामध्ये मी सांगणार आहे आता. तर हा शेवटचा मुद्दा आहे, तर मी तो आता तुम्हाला सांगत आहे. बघा की जी पहिली माळ आहे, पहिल्या दिवशी देवीला जी माळ घातली जाते, तर त्या दिवशी कोणत्या फुलांची माळ घालावी असं सांगितलं आहे. तर शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ पहिल्या दिवशी घालावी असं इथं सांगितलेलं आहे. तसंच दुसऱ्या दिवशी जी माळ घातली जाते, तर त्यामध्ये कोणती फुलांची माळ असावी, कोणकोणत्या फुलांची असावी, तर त्यामध्ये अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असावी. म्हणजे इथं कलरनुसार फुलांची माळ आपल्याला फुलं घालण्यास सांगितले आहे असं दिसून येतं की तर त्या दिवशी पांढरा फुलांचा कलर असावा. जी फुलं पांढऱ्या रंगाची आहेत ती तर दुसऱ्या माळेला घालतात. आता तिसऱ्या माळेला कोणती फुले घालतात ते पाहूया. तिसऱ्या माळेला निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा घालाव्यात. चौथी माळ आहे अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले, म्हणजेच केशरी अथवा भगवी फुले. आता ही जी नावं घेतलेली आहेत फुलांची, तर ती का तर त्याच्यामध्ये कलर आहे केशरी आणि भगव्या रंगाची ही फुलं असतात, म्हणून ही फुले चौथ्या माळेला घालावीत. आता पाचवी माळ आहे बेल किंवा कुंकवाची वाहतात. पाचवी माळेला बेल किंवा कुंकवाची माळ वाहतात. आता हा काय समज आहे तो काय आपल्याला पण इतका माहीत नाही, परंतु हे सांगितलेलं आहे ते. सहावी माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ घालावी. कर्दळीच्या फुलांची 6व्या दिवशी माळ घालावी. आता 7वी माळ आहे, तर 7व्या दिवशी कोणती माळ घालावी ते सांगितले. झेंडू किंवा नारंगीची फुले घालावीत असं इथं सांगितलेलं आहे. झेंडू म्हणजे झेंडूची फुले किंवा नारंगीची फुले. 8वी माळ आहे, 8व्या दिवशी जी घालायची आहे ती, त्यामध्ये फुलांची नावं आहेत कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबांच्या फुलांची माळ, म्हणजेच तांबडी फुले. आता इथं तांबडी फुले म्हणजे बघा ही जी नावं सांगितली तर साधारण ह्या फुलांचा कलर हा तांबडा म्हणजे लाल असतोच. तर ही तांबड्या रंगांची फुलं जी आहेत तर ह्या दिवशी घालायची आहेत. आणि 9वी माळ आहे ती कुंकुमार्चन करतात असं इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मित्रहो, आज आपण नवरात्र उत्सवमधील घटस्थापना आणि नवरात्रीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. मी तुमच्यापर्यंत ही माहिती, सर्व सणांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून.
तर नक्की मला सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली का? आणि तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सव घटस्थापनेच्या अ, अगदी खूप खूप शुभेच्छा. येणारे प्रत्येक सण आनंदाने, उत्साहाने साजरे तुम्हीही करावेत. तुम्हालाही त्यातून आनंद मिळावा आणि प्रत्येक सणाबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतच असते, पण याही सणाबद्दल तुम्हा सर्वांना माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा. मनःपूर्वक धन्यवाद. मी कवयित्री, लेखिका अर्चना सुतार आणि शिक्षिकासुद्धा अर्चना सुतार, पाचवड. धन्यवाद मित्रहो.